गणपती बाप्पा मोरया. आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा. आज गणपती बाप्पा घरी येणार आहेत. तर कालच आमच्या पप्पांनी घरी आणले होते गणपती, पण आज त्यांची स्थापना होणार आहे, तेही गावच्या पारंपरिक पद्धतीने. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला माझे घरासोबतचे व्ह्यू दाखवते. तर असा काही आमच्या घराच्या बाजूचा व्ह्यू आहे. माझं घर शेतामध्ये आहे, त्यामुळे इकडे खूप सारी हिरवळ असते, जास्त घरं वगैरे नाहीयेत आणि खूप छान वाटतं इकडे. मस्त असा वारा सुटलेला असतो, प्राण्यांचा आवाज वगैरे असतो सकाळी सकाळी. मी आज सकाळी सकाळी खूप लवकर उठले. पप्पा घरी येणार आहेत, आंघोळ वगैरे करून घेतले, सगळं काही तयारी करून घेतली. ते गणपती बाप्पालाही बाहेर आणून ठेवले. हा छोटासा आमचा डेकोरेशन साधा सिंपल केला आहे, गावी असाच थोडाफार डेकोरेशन केलं जातं. आणि आदल्या दिवशी केलं आहे डेकोरेशन, तरी खूप छान झालं आहे. इथे आम्ही सर्वांनी पूजा केली होती आणि बाकीचे पूजेचं साहित्य काढून ठेवलं होतं, कारण का गावातली मुलं येणार होती गणपती बसवण्यासाठी. आणि गावातली मुलंच येऊन गणपती बसवतात. प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्वजण गणपती बसवतात. तर 5 जणांच्या हातून गणपती बसवला जातो. आता घरी सर्वजण आले आहेत आणि आज गणपतीचं स्थापन होणार आहे. तर इथे सर्वजण पूजा वगैरे करून घेतील सर्वप्रथम आणि नंतर गणपती बाप्पाला बसवतील त्यांच्या आसनावरती. तर आज माझ्या घरामध्ये आपले बाप्पा स्थापित होणार आहेत. तर खूप जास्त आनंदित आहे मी. म्हणजे कसं वाटतंय ना, की घरी कोणतरी आवडीचं व्यक्ती आल्यानंतर कसं वाटतं तसं काही वाटत आहे. आणि घरात ज्यावेळेस बाप्पा येतात ना, त्यावेळेस खरंच खूप वेगळीच म्हणजे मज्जा असते. कोणीतरी जास्त लोक आल्यात, खूप भरभरीट वाटतं असं. त्यामुळे मला खूप गणपती हा सण खूप जास्त आवडतो आणि बाप्पा माझे फेवरेट आहेत. त्यामुळे मी प्रत्येक वर्षी वाट पाहत असते. आणि आता गणपती बाप्पा आले आहेत फायनली. आणि मला गणपती गावीच सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडतात, कारण का गावी सर्वजण मिळून गणपती बाप्पा सेलिब्रेट करतात. ज्याच्या घरी गणपती नसतील तेही लोक शहरातून बाहेरून जिथून कुठे कुठे गेले असेल तिथून गावी येऊन ते सेलिब्रेट करतात. सर्वांगी सुंदर उष्णेंदुराची घंटे घंटे माळ मुक्ता जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर त्याच्या हातात द्या. जय देव कठोर भोळा भोळा ज्ञानी शाळा कांती पार्वती सुनाच्या माळा